कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखे प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न। कोल्हापुरात मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला आणि या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेल्या वाघनख्या प्रमुख आकर्षण आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना आता या वाघनख्या पाहता येणार आहेत। कसबा बावडा येथील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळी लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी हे शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज यांची ऑनलाईन उपस्थिती होती। तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते। शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन त्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनख आणि अफजल खानाच्या वधासाठी आणि तो एक इतिहासातला महत्त्वपूर्ण भाग आहे। ती वाघनख आज कोल्हापुरात येत आहेत। राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। याचा पुढच्या 8 महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या 8 महिन्यांमध्ये या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जगासमोर आणण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुद्धा या खात्याचे मंत्री सन्माननीय आशिष शेलार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो। उद्घाटनाचा फक्त फारच म्हणायचं का, कारण ज्या पद्धतीचा माहोल आणि निरुत्साह या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसला, नियोजनाचा अभाव दिसला, कसं बघताय? विशेषतः कोल्हापूरकरांना निमंत्रणच त्यांनी दिलेलं नाही, मीडियाला तर कुठं दिलंय? आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे। पुढच्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा, विचाराचा, प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत। इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीने शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत। त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना, कारण हे वाघनख हा इतिहास आहे, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ठेवा आहे। त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा आराखडा सुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आहे। आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली। बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला दिला जाईल। त्यांना प्रॅक्टिकल शिवशस्त्र शौर्यगाथा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रदर्शनात शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन आज कोल्हापूर नगरीत त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे। माननीय आशिष शेलार आणि माननीय आंबेडकर साहेबांनी याचं उद्घाटन केलं। श्रीमंत छत्रपती याला ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा। पुढे 8 महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत। इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आणि इतर ठिकाणी ती 8 फूट दूर ठेवावी लागली होती। इथं अत्यंत जवळून त्या वाघनखांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे। आता संपूर्ण विद्यार्थी, संपूर्ण प्रेक्षक आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे, आता आपण पोवाड्याचा आस्वाद घेऊ आणि ही जी शस्त्र काचेपलीकडे बंदिस्त आहेत ती कसं काम करतात याचं प्रदर्शन आता श्री लखन गुरुजी करणार आहेत। या सगळ्याचा आस्वाद आपण घेऊ। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।